नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला क्विनोआ म्हणजेच किनवाचं गोल्डन सूप दाखवणार आहे. या सूपामध्ये मी किनवासोबत काही भाज्या देखील वापरणार आहे. तेल तुपाचा मात्र मी अजिबात वापर करणार नाही आहे. ऑइल फ्री असं हे सूप असणार आहे. प्रोटीन, कॅल्शियम, फायबर यांनी युक्त असे हे सूप आरोग्यासाठी अतिशय उत्तम तर आहेच, पण चवीला देखील खूप छान लागतं. चला तर मग करूया किनवाचं गोल्डन सूप. हे सूप करण्यासाठी मी अर्धी वाटी किनवा अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. अगदी थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे. मिरची ऑप्शनल आहे, पण थोडीशी तिखट चव छान लागते. आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे. मी एक मोठी शेवग्याची शेंग घेतलेली आहे. तिचे असे तुकडे करून घेतले. अर्धी वाटी एवढं गाजर घालायचं आहे. गाजराचे अगदी बारीक तुकडे करून घेतले आहेत. अर्धी वाटी मक्याचे दाणे घालायचे आहे. हा फ्रोझन मका आहे. तुम्ही फ्रेश मकाही वापरू शकता. आणि आता यात 3 वाट्या एवढं पाणी घालायचं आहे. वाटीभर बारीक चिरलेला टोमॅटो पण घालायचा आहे. आणि आता आपल्याला हे सगळं कुकरमध्ये पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत. किनवा आणि भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत. याची थोडी वाफ जाऊ द्यायची. वाफ गेल्यावर हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. याची अगदी बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. हे बघा, इतपत आपल्याला बारीक वाटायचं आहे. अशी छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची. आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे, म्हणजे याच्यामध्ये जो चोथा असतो तो निघून जातो. गाळून घेतल्यावर अशी छान फाईन अशी पेस्ट आपल्याला मिळते. मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे, म्हणून मी यात थोडं पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला सूप किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं. मी हे सूप थोडंसं घट्टसरच करणार आहे, त्यामुळे मी एकच वाटी पाणी ॲड केलेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे. हे मिश्रण आता एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये ओतायचं. हे आता आपण शिजवून घेणार आहोत. अगदी मंद गॅसवर आपल्याला हे सूप शिजवायचं आहे. शिजत असताना याला थोडंसं असं ढवळत राहायचं. मी आणखी थोडं पाणी यात ॲड करत आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार ठरवू शकता. सूपाची कन्सिस्टन्सी आता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. यात आता चवीनुसार मीठ घालायचं. चिमूटभर एवढी काळी मिरी पावडर घालायची. हे सूप आपल्याला खूप जास्त तिखट नाही करायचं आहे. आपण थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे, त्यामुळे काळी मिरी पावडर अगदी थोडीशीच घालायची. आणि आता याला छान उकळवून घ्यायचं. याला छान उकळी आली म्हणजे उकडलेल्या भाज्या घालायच्या. मी मका, वाटाणा आणि गाजर पूर्णपणे उकडून घेतलेलं आहे. भाज्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. भाज्या घातल्यावर याला पुन्हा एक छान उकळी येऊ द्यायची. या सूपाला खूप जास्त शिजवत बसायची गरज नाही, कारण आपण सगळे जिन्नस शिजवलेलेच वापरलेले आहेत. क्विनोआचं गोल्डन सूप आता रेडी झालं आहे सर्व करण्यासाठी. घरातील लहान मुलांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी किंवा आजारी माणसांसाठी सर्वांसाठी हे सूप खूप उपयुक्त असं आहे. ऑइल फ्री असल्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा हे खूप उपयुक्त असं आहे. तेव्हा क्विनोआचं हे आरोग्यदायी गोल्डन सूप तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.